ये मैदान खास है और इस मैदान की अगर देखिए तो खासियत है यहाँ पर देखिए हर इसके अंदर एक बेहतर से बेहतर बनाने के लिए बेहतर हमेशा एक काम करते हैं। आसान नहीं है कि 3 फॉर्मेट के अंदर इस टूर्नामेंट का चयन होना, उसके साथ में सबको एक अलग फॉर्मेट देना, उसके बाद में देखिए तो सबको एक साथ में लाना, ये आसान नहीं है। अगर देखिए तो हमारे साथ में कॉमेडी बॉक्स में अगर देखिए उनके साथ में बैठना भी अगर देखिए सौभाग्य है और हमेशा बेहतर काम करते रहते हैं। सर जी देखिए आसान कहाँ है, अगर देखिए तो एक टूर्नामेंट 3 फॉर्मेट के साथ में बेहतर करना और जैसे अंदाज में करना ये आसान नहीं है। क्या कहेंगे आप इसके बारे में? नक्कीच गेले 1-2 वर्ष या स्पर्धेबरोबर जोडण्याची संधी प्राप्त झाली आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ज्या वेळेला एवढी मोठी स्पर्धा तुम्ही संपन्न करता, एवढं मोठं मॅनेजमेंट करता, सोपं नाहीये. कार्यकर्त्यांची फौज सगळेजण एकत्र आल्यानंतर एवढा मोठा महासंग्राम रंगू शकतो. पहली गेंद बल्ले के बीचों बीच में आई नहीं है, मिड ऑफ का खिलाड़ी बहुत पीछे भाग के, ओहो हो, एफर्ट तो खूबसूरत था लेकिन हाथ से ना वो छिटक गई और बाद में चार गया। कोशिश लाजवाब की। विक्कीचा तो प्रयत्न होता डीप मध्ये, मागे धावत जात असताना सोपा नव्हता हा झेल आणि विक्कीच त्यानंतर शरीराचं संतुलन थोडंसं बिघडल्यासारखं वाटलं. फोर्स करत असताना समोर मारलेला फटका जास्त उंच गेला, विक्की मागे धावत गेला आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं दुसरा जो प्रयत्न झाला त्याही वेळेला त्याच्या हातातून बॉल निसटला आणि मग सीमारेषा पलीकडे पहिल्या बॉलवर पहिला चौकार आलाय आकाश झहाच्या बॅटमधून. फिर से एक बार, इस बार मौका है, इस बार तो वो मिड ऑफ का खिलाड़ी को दूसरी मर्तबा, लेकिन इस समय गलती कहां करने वाले हैं। इस बार पकड़ा कैच, विकेट भी ले, फर्स्ट विकेट डाउन। विकेट आली आहे. दुसऱ्या बॉलवर परत एक वेळा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न विकीच होता, जेल खाली मिड ऑफचा फिल्डर. आता मात्र कोणती चूक नाहीये विकी कडून आणि जेल घेतल्यानंतर सगळं स्पष्ट केले त्याने. आणि मागच्या बॉलवर त्याच्या हातातून तो झेल सुटला होता. आकाशच्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या थोडासा वर लागला आणि विकीने यावेळेला कोणती चूक केलेली नाहीये टू विंडो मध्ये. त्यानंतर बॉलरचं सेलिब्रेशन देखील खूप चांगलं होतं जुबेरचं आणि ते मात्र पहिला धक्का दिलाय दुसऱ्याच बॉलवर जुबेर शेखने. फलंदाज आकाश आउट झालाय, नवीन फलंदाज झालाय फलंदाजीसाठी प्रथमेश आए बल्लेबाजी करने के लिए. सामने बुल्ढाना एक्सप्रेस आप देखिए तो जुबेर शेख जबरदस्त से गेंदबाज हैं, सफलता मिली है दूसरी गेंद पे. इस बार देखिए थोड़ा सा हट के अच्छा खेला है, लेकिन वहां से अगर देखिए तो जैसे ही ये शॉट को क्रिएट किया उसके बाद में सिंगल के लिए दौड़ पड़े, ये अच्छी सोच है. जैसे बल्ले के साथ में आपके मिडल हुई है गेंद, भागी है और अच्छा कॉल, दोनों के बीच में एक बेहतर कॉल, एक सफल कॉल रहा और सिंगल यहां पर आता हुआ. सिंगल के साथ में विकेट जरूर खोया एक, लेकिन 5 रन भी लगे बोर्ड के ऊपर. 3 गेंदे 5 रन. हो, पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याच्यानंतर ही पहिली धाव आता जोडली गेली आहे प्रथमेशच्या खात्यामध्ये. त्याचं खातं उघडले ओमकार, त्याच्या बरोबरीने खेळतोय. अनेक खेळाडू विदर्भातले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत लक्ष अकॅडमी पुणे या टीम मध्ये. जुबेर शेख टॉस इथे जिंकला त्या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बुलढाण्याचा गोलंदाज जुबेर शेख सध्या गोलंदाजीसाठी. इस बार देखिए बहुत जबरदस्त कमाल किए गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी, परफ्यूम डिलीवरी. बिल्कुल देखिए थोड़ा सा है ना शाम के समय थोड़ा सा ये बातचीत करके चले गई है. नन्हे कद के खिलाड़ी अगर देखिए तो उनको कहा हाय हेलो हैंडसम कैसे हैं, ये तब्दील किया है, एक तीखा बाउंसर डाल के इस तरह से हाल हवा पूछा है बैट्समैन का. खांद्याचा चांगला वापर इथे केला आणि खांद्याच्याच लेवलने बॉल काढलाय जुबेरने. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही खेळपट्टीच्या डेप्थला हिट करता आणि तुमच्याकडे खांदे मजबूत असतील तर त्याचा फायदा मिळतो, तो इथे मिळालाय जुबेरला. और इस बार देखिए फिर से बार ऑन द राइज खेलने की कोशिश है, हवा में जानबूझ के खेला है लेकिन गेंद फरार होने वाली है. इस बार मौका मिला और चौका भी यहां पर ढूंढते हुए कमाल का शॉट है, मिलेंगे रन 4. शुक्र दीजिए. शायद देखिए यहां से देखिए तो ओवर पिच गेंद थी, बिल्कुल हवा में जानबूझ के खेला था जुबेर के इस गेंद को. ये भी अच्छा है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड.
कॉपी बुक शॉट, मिलेगी रन 4। पहला बेहतर था तो दूसरा बेहतरीन चौका खेला है, कडक शॉट। बॉटमहँडचा खूप चांगला वापर। बॉटमहँड ज्या वेळेला प्ले मध्ये येतो, फुलर रेंजचे बॉल जर तुम्ही टाकत असाल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं मनगट कसं चालतं। हा कडक मनगटोत्तम फटका होता, डाऊन दी ग्राउंड ज्या वेळेला खेळलाय, अतिशय वेगाने बॉल गेला, जस्ट लाईक अ ट्रेजर बुलेट। सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगला बॉटमहँडचा वापर ज्याची मी चर्चा करत होतो, आणि पंचांना देखील थोडंसं वाचावं लागलंय तिथे, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि शेवटी चौकार आलाय बुलढाणा एक्सप्रेसच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर। आखिरी में पहले 2-3 गेंदे अगर देखिए तो जुबेर के तेवर नजर आए, लेकिन उसके बाद में बहुत जबरदस्त बल्लेबाजी की, इसीलिए जाने जाते हैं। आप देखिए तो लक्ष्य एकेडमी पुणे की बात करें, स्वप्नील, अमर, उसके साथ में अफसर मिर्जा, तौसीफ मिर्जा, अभी चौहान, जुबेर शेख, जुनेद पठान, दीपक, उसके साथ में दीपक जहांगीर, रईस शेख, धीरज भगत, अविनाश जाधव इस से, और अमीर राशिद। अगर देखिए तो कहीं ना कहीं अगर 12th मैन के रूप में नजर आ रहे हैं। 13 रन लगे बोर्ड के ऊपर पहले ओवर की समाप्ति, गेंदबाजी मार पे अब दीपक जहांगीर आए हैं। आते ही मिड ऑफ का खिलाड़ी थोड़ा सा धीमा नजर आया, नहीं 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 नहीं, सटीक निशाना होता तो शायद यहां पर काम बन गया होता। मौका था यहां पर, लेकिन इसके लिए आपको फुर्तीला चाहिए। मिड ऑफ का खिलाड़ी, मिड ऑन का खिलाड़ी चुस्तीले चाहिए। आणि 38 सर्कलवरून तुम्हाला थोडासा कुठेतरी स्टार्ट घेणं गरजेचं आहे। असं नाहीये की तुम्ही फक्त खेळताय म्हणजे तुम्हाला त्या जागेवर उभं केलं एखाद्या गोलंदाजाने किंवा कॅप्टनने तिथेच थांबायचंय, हेच इथे पाहायला मिळालं। जर तिथे स्टार्ट घेतला असता 38 सर्कलवर तर नक्की हा बॉल लवकर तुमच्यापर्यंत कॅरी झाला असता आणि लवकर थ्रो करता आला असता, परंतु शेवटी एक धाव इथे कंप्लीट होते। टीमची धावसंख्या 14, मातोश्री 11। दीपक की अगर बात करेंगे तो शेवगांव बुल्ढाना का ये खिलाड़ी सामने ओकार, लेकिन इस बार भी हफ चांस था। इस बार देखिए तो ढाई लगा रहा था, सामने हफ चांस है, हफ चांसेस को कन्वर्ट कर दिए कैचेस के अंदर, क्योंकि कैचेस विन मैचेस। ऐसे मौके आते नहीं है, मौके बुनाना पड़ता है। आपने कोशिश नहीं की फिलहाल। या सर्व गोष्टीचा मी उल्लेख करतोय, तुम्हाला स्टार्ट घ्यावा लागेल। 38 सर्कलवर प्रत्येक वेळेला थांबून चालणार नाही, बॉल तुमच्याकडे थेट येणार नाहीये, थोडीशी कसरत तुम्हालाही करणं गरजेचं आहे। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15, एक फलंदाज बाद, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। प्रथमेश, दीपक, और इस बार भी मिड ऑन, नो बॉल, और उसके बाद में मिड ऑन के खिलाड़ी को बीट करके आता हुआ एकदम कड़क शॉट, मिलेगा रन 4। प्रथमेश के बल्ले से निकला ये खूबसूरत चौका। चांगला फटका, स्लॉट मध्ये बॉल होता आणि समोर मारलाय व्ही शेप मध्ये। आणि ज्या वेळेला पॉवर प्ले सुरू आहे, हे फटके खूप महत्वाचे ठरतात। प्रथमेश बॅट मधून चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि या टायमिंगच्या जोरावर थेट बॉल स्ट्रेटिश लॉंग ऑन ला गेला सीमारेषा पलीकडे। 20 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत। नो बॉलचा निर्णय पंचांकडून आला होता। या बॉलवर त्याच्यामुळे 5 धावा मिळाल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमला। देखिए तो फील्डिंग टीम की तरफ से रिव्यू लिया गया है, लेकिन दूसरी तरफ देखिए टीम में 11 लिस्ट देखिए, मातोश 11, हड़पसर की तो नितिन, अनिकेत, उसके साथ में प्रथमेश, माने, तुषार रणदिवे, आकाश झा, ओम, उसके साथ में सूरज, ओमकार और महेंद्र, अनिकेत चौहान और परशुराम। आकाश, परशुराम नहीं है, आकाश खेलते नजर आएंगे। कहीं दोनों तरफ अगर प्लेइंग 11 की बात करें तो दोनों बेहतर टीमें हैं, लेकिन इट्स देखिए बहुत बड़ा नो है, बहुत बड़ा नो बॉल यहाँ पर। जिस तरह से गेंद डिलीवर हुई थी, अंपायर ने बिल्कुल हाथ निकाला था। अब देखिए तो पंजाबी खुल गया, उसके बाद में ये आने वाले गेंद के ऊपर तो फीड किए। एक और मौका यहाँ पर है प्रथमेश के लिए, रिव्यू भी गया है, रिव्यू भी गया है यहाँ से। अगर देखिए तो रिव्यू भी खोया आपने और रन भी खोए। 20 रन 1 विकेट के नुकसान पे दीपक जहांगीर के ऊपर आक्रमण करते नजर आ रहे हैं यहाँ पर प्रथमेश फिलहाल। इस बार तो गेंद बस ऊपर गई है, मिडल के खिलाड़ी डाउन दी बॉल है, लेकिन फीड का मौका है, ज्यादा नुकसान होगा नहीं और हुआ भी नहीं है। सिंगल यहां पर आता हुआ, कहते हैं फीड का मौका आपके लिए एक लाइसेंस जैसा होता है। आप बहुत बड़ा शॉट के लिए, लेकिन ऐसे मौके चूके यहां पर है। 21 1 विकेट के नुकसान पे 1.3 की कहानी हो चुकी है। अब देखिए दो बेहतर टीमें एक दूसरे के साथ में भिड़ती नजर आ रही हैं। एक तरफ लक्ष्य एकेडमी पुणे
टॉस जीतने के बाद में फील्डिंग का फैसला, और इस बार देखिए प्ले डाउन हुए और बिल्कुल पढ़ नहीं पाए इस गेंद को। पढ़ने के बाद में अंदर आई, सीधा स्टंप को हिट करके गेंद चली गई। 21 के ऊपर लगाया दूसरा झटका। चुकीचं स्ट्रोक थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट फेकली त्या बॉलवर, त्याच्यामुळे इनसाइड एज घेतल्यानंतर लेग स्टंपला बॉल लागलाय, याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता ओमकारने चूक केली आहे आणि मोठी चूक आहे ज्या पद्धतीने तो हा फटका खेळला। हा ऍक्शन रिप्ले पूर्णपणे स्पष्ट आहे, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे बॅटची कडा घेतल्यानंतर लेग स्टंपला बॉल धडकलाय आणि स्टंप बरोबर झालेली बॉलची ही गळाभेट ओमकारला सरळ घेऊन जाईल डगआउट मध्ये। नितिन आए हैं, जिस नितिन ने बहुत अगर देखिए तो चर्चे हैं नितिन के भी, पुणे टेनिस क्रिकेट में नितिन के बहुत सारे चर्चे हैं, लेकिन आज उस चर्चे को है ना और बड़ा चर्चे करने का मौका है आपके लिए। प्रहार प्रीमियर लीग के माध्यम से देखिए तो यहाँ पर ऑल इंडिया ओपन आप खेलते नजर आ रहे हैं, यहाँ पर खेलेंगे तो पूरे विश्व भर में आपके चर्चे होने वाले हैं, तो बेहतर पल आपके लिए। इस बार देखिए तो कहते रहे कि विकेट आया 21 के ऊपर दूसरा विकेट, दीपक को सफलता मिली है। ये सेहगांव बुल्ढाना के रहने वाले हैं दीपक। मजा आएगा इस मैच में, क्योंकि धीरे धीरे अगर देखिए तो ये मैच को जिस तरह से आगे जाएगा उस तरह से कि रन भी आ रहे, विकेट भी 2 गिरे, 21 के ऊपर दूसरा झटका, दूसरा हो रही प्रगति पे। बहुत जबरदस्त फील्डिंग सेट की है इस बार देखिए। वाह 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 नितिन, जैसे आए हैं वैसे स्वागत 6 के साथ में किए। लगता है कि डगआउट से सेट होके आए हैं। कड़क शॉट, 6 रन। ऑफ कटर बॉल लेफ्टी बॅटर साठी लेग ब्रेक होता बाहेर जाणारा आणि जसा बॉल बाहेर निघतो तसाच खेचलाय। थोडासा शफल होत असताना थोडासा शफल झाला, तयारच होता आणि जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालं। स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नितिनच्या बॅट मधून आलाय सिक्सर। मैसिव हिट 6 के साथ में खाता भी अपना खोलते हुए नितिन सिक्सर किंग ये हैं। ओह क्या बात है, बिल्कुल देखिए नकल गेंद डाली है। वो कहते हैं नकल गेंद डालने के लिए आपके पास भी एक बेहतर अकल होना चाहिए। वहां पर देखिए बेहतर चालाकी भरी गेंदबाज साबित किए दीपक ने। आखिरी गेंद स्लोअर वनचा वापर केला, बोट फिरवली या शेवटच्या बॉलवर आणि त्यामुळे नितिन परत एक वेळा तयारच होता वेगवान बॉल येईल याच्यासाठी आणि त्याचा अंदाज चुकला असं म्हणायला हरकत नाहीये। शेवटी ते षटक क्रमांक दुसरं संपलंय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर दावा झाला 27-27, लॉस ऑफ 2 विकेट। तिसरं षटक आता येईल। मातोश्री 11 हडपसर पुणे या टीमची धावसंख्या 27 ला 2। 27 रन 2 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी में आई है रईस एक। रईस या देखिए तो जिस तरह से रईस आए हैं, रईस की अगर बात करेंगे तो चिकली, बुल्ढाना के चिकली से बिलोंग करने वाले रईस है, ऊंचे कद के गेंदबाज हैं। सामने देखिए तो एक तरफ प्रथमेश और नितिन की जोड़ी, 4 में 7 बना के प्रथमेश। ओहो बहुत अच्छी है, बहुत अच्छी गेंद, इसको लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेला है, मिलेगी एकमात्र सिंगल के साथ में छोर बदला है। 28 2 विकेट के नुकसान पे 2.1 के बाद में। विदर्भाच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा बोलबाला आहे जे सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। हा देखील चिखली परिसराला बिलॉंग करतो। बुलढाणा परिसरामध्ये अनेक खेळाडू सातत्याने पुढे येत आहेत। पप्पू देखील अकोल्याचा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यामुळे चर्चा असेल या संपूर्ण खेळाडूंची। आणि सध्या टीमची धावसंख्या 28 आहे। टाइमर सेट आहे, लक्षात घ्या। गोलंदाजी करणारा संघ सगळ्यात महत्वाचा आहे, वेळेबरोबरच तुम्हाला चालावं लागेल या स्पर्धेमध्ये। रईस फिर से एक बार सामने देखे तो नितिन मिस टाइम, खड़े खड़े शॉट खेला है रईस से, एक डाउन दी बॉल, और ये आसान नहीं है, और बिल्कुल आसान नहीं है गेंदबाजी करके आप गेंदबाजी करना, उल्टे कदम पीछे भागना, लेकिन इतना बड़ा मंच आप खेल रहे हैं तो ये आसान बनना चाहिए सर जी। एक्झॅक्ट, ज्या वेळेला तुम्ही या लेवलचं क्रिकेट खेळता त्यावेळेला ही जे कठीण काम आहेत ती सोपी करून तुम्हाला दाखवावी लागतील, परंतु ज्या वेळेला तुम्ही मागच्या बाजूला धावता एवढं सोपं नाहीये। विज्ञानाच्या विपरीत तुम्हाला काम करायचं असतं, कारण ज्यावेळेला बॉल रिलीज करता, फॉलो थ्रू मध्ये आल्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुमचा जो वेट ट्रान्सफर असतं ते पुढच्या दिशेला असतं आणि मग पाठी जाणं एवढं सोपं नसतं। विज्ञानाच्या नियमाच्या विपरीत तुम्हाला काम करायचं असतं आणि तेच इथे करताना दिसला रईस, आणि त्यामुळे त्याचा अंदाज चुकला, झेल सुटला। अखेर आता एक धाव येते
आणि ती धाव जाईल खात्यामध्ये प्रथमेशच्या. नितीन चांगला खेळतोय, नितीन एक षटकार मारला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपलाय, धावा झाल्या 30. यहाँ देखिए तो 30 रन लगे बोर्ड के ऊपर, तीसरा ओवर प्रगति पे। अब देखिए जिस तरह से शुरुआत पहले 2 ओवर की बात करें तो विकेट जरूर 2 खोई है आपने, लेकिन कहीं ना कहीं वो सेट टारगेट जिस तरह से नीति ने कहा कि हमने जरूर टॉस हारा है, बल्लेबाजी कर रहे हैं, 70-75 में भी एक अच्छा टोटल हो सकता है, लेकिन चेक करते हुए अंपायर यहाँ पर डिसीजन आएगा आपके सभी के सामने। इट्स अ फेयर डिलीवरी। थोड़ा चेक करना चाहते थे क्योंकि जरूरी है, जब संदेह हो तो चेक करना भी बहुत जरूरी है। निकले रईस, पटकी हुई गेंद है, शायद यहां पर अंपायर मुड़े। इट्स अ वाइट बॉल कॉल, अतिरिक्त शायद ये तो काफी बाहर ये गेंद, और इट्स अ वाइट बॉल कॉल। हो, मगाशी तो रिव्ह्यू वापरला होता रे, त्याच्यामध्ये आता आपण पाहतोय जास्त जोखीम त्यांनी घेतलेली नाहीये रिव्ह्यू वापरण्यासाठी. बॉल पडल्यानंतर बाहेर गेला, पंचांचा इशारा, वाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 31-31. आणि हे होतं ज्यावेळेला तुम्ही रिव्ह्यू लवकर गमवता, मग कधी कधी तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स असतो तरी देखील तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. इस बार फिर से बार फुल लेन गेंद, एक अच्छा शॉट खेला है लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र में, गेंद ट्रैवल करती हुई फिर से बार सिंगल आते हुए नितिन पहले गेंद अगर देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी की, उनके सामने आते ही पुल किया, वहां पर छक्का आया, लेकिन उसके बाद में देखिए गेंदबाजों ने प्लान बनाया। कुणाल सर अगर देखिए तो उसके बाद में एक भी गेंद इनके सामने शॉर्ट ऑफ नहीं की, वो सारे गेंदे ना जड़ में गेंदबाजी करते नजर आए। कहीं ना कहीं वो जब बल्लेबाज को आप पढ़ लेते हैं तो इस तरह से गेंदबाजी करते हैं। मला वाटतं रायटी बॅटरच्या विरुद्ध येईल शॉर्ट बॉल, कारण त्याची उंची पाहता त्याच्या विरुद्ध नक्कीच रईस तो ट्राय करेल. दुसऱ्या बाजूला नितीनची हाईट चांगली आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याच्या विरुद्ध ते बाउन्सरचे प्रयत्न होत नाहीत. परत एक वेळा चेक होतोय फ्रंट फुटचा नो बॉल आहे की नाही, परंतु इथे तरी ठीकठाक वाटते. शेवटी टीव्ही अंपायर काय म्हणतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी निर्भर असतील. फेअर डिलिव्हरी त्यांनी कळवलंय, त्याच्यामुळे योग्य बॉल आहे हे त्यांचं मत. टीमची धावसंख्या 32, 32 धावा. इस समय देखिए ऑफ स्टंप के बाहर ये लेंथ खराब थी, उसके ऊपर बस है ना बल्ले का बिल्कुल किनारा लगा, थर्ड मैन बिल्कुल नहीं है, और यहां पर आता हुआ चौका। किस्मत मेहरबान तो बंदा पहलवान, खूबसूरत साथ में मिले रन 4. विड्थ मिळाली या बॉलवर. आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर टाकलेला बॉल, हात उघडण्याची संधी मिळाली आणि गलीमधून थर्डमॅनला बॉलला कापत असताना पाठवलंय सीमारेषा पलीकडे. येतोय प्रहार चौकार, चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलते, आकार घेते. धावा झाल्या 36. 36 रन। रईस के सामने फिर से एक बार, ओहो इस बार गलती की है, लेकिन अंपायर कॉल इट्स नो बॉल, और आया है चौका भी। पाइस का चौका आया, उसके बाद में नो बॉल के अगर देखिए कॉल भी अंपायर का, यही होता है जब किस्मत मेहरबान तो बंदा पहलवान। ऐसे मौके बहुत कम लोगों को मिलते हैं। स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे बायचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. परत एक वेळा किती मोठा नो बॉल आहे, ते चॅलेंजेस करू शकत नाही तुम्ही पंचांच्या निर्णयाला. मगाशी देखील हेच घडलं, त्यावेळेला तुम्ही DRS वापरला, भरपूर पुढे चाललाय पाय आणि स्टंपला लागून बॉल गेलाय. स्विचचा प्रयत्न, लेग स्टंपला बॉल लागला, बेल खाली पडली, परंतु तरी देखील त्या धावा मिळतील बायच्या स्वरूपात तुम्हाला. अवांतर 4 आणि एक नो बॉलची अशा 5 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा वाढल्यात, धावा झाल्यात 41-41. फिलहाल देखिए तो इस गेंदबाज थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। 5 गेंदें अब तक डाली है, 14 रन खर्च किए हैं। प्रथमेश की बात करेंगे तो 8 गेंदों में 17 पे बल्लेबाजी कर रहे हैं, नितिन 4 पे 8 बना के खेल रहे हैं। 41 2 विकेट के नुकसान पे आखिरी गेंद इस ओवर का 2.5 के बाद में 41 रन आए हैं अफसर जी, क्योंकि ये ओवर महंगा आया, उसके साथ में देखिए तो अभी भी एक गेंद शेष है। रन आते रहेंगे, आप मैदान में टिकेंगे, आपका क्लास अगर दिखाएंगे, मेरिट पे आप खेलेंगे तो रन आते रहेंगे। आखिरी गेंद इस ओवर का, ओहो पटकी हुई गेंद है, इसको बस दिशा दी है और गेंदबाज की दशा बदल दी है। अप्रतिम शॉट यहां पर प्रथमेश के बल्ले से, एक और बेहतर चौका 4 रन। परत एक वेळा ती जागा विड्थ तुम्ही देऊ शकत नाही आणि सातत्याने ती दिली जाते. आउटसाइड ऑफ स्टंप शॉट बॉल होता, कट केला, अपर कट पॉइंटच्या डोक्यावरून. टिपिकल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून दिली या फटक्याने. आणि हे बॉल तुम्ही टाकू शकत नाही ज्या वेळेला राईट हँडेड बॅटर तुमच्या समोर तयार आहे, त्याला तुम्ही जागा देताय आणि त्याची उंची देखील थोडीशी कमी आहे, त्यावेळेला थोडासा एक्स्ट्रा टाइम त्याला मिळतो आणि तेच पाहायला मिळालंय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं प्रथमेशने पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, तिथूनही धावा मिळाल्यात. ओव्हर
ची होईल आता समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 15ची सरासरी 45 धावा झाल्यात. 45 टीम मातोश्री 11 हडपसर पुणे. देखिए तो 3 के बाद में 45 रन लगे बोर्ड के ऊपर. बीच मैदान में थोड़ा सा हल्का सा ड्रिंक ब्रेक भी लिया जाएगा, लेकिन इसके बाद में अगले 3 ओवर तक आप देखेंगे तो कुणाल दाते सर जो जाएंगे, क्योंकि खूबसूरत है पहले 3 ओवर में. अब देखिए सर जी विकेट भी आए, रन भी आए हैं, तो शायद यहाँ से अगर ये तो जिस तरह से मातोश्री 11 हड़पसर की टीम खेली है, एक बड़े स्कोर की तरफ आगे कुछ की है, और शायद कि आपने न्यू तो बहुत अच्छी रखी है. आगाज आपका अच्छा हुआ है, क्या अंजाम आप अच्छा देने वाले, इसके ऊपर सबकी नजर. फिलहाल अगर देखिए यहाँ से अगर बात करेंगे तो जिनका शुभ आगमन हुआ यहाँ पर, जिनका चलता है 7 समंदर पार बल्ला, उनका नाम है अल्ताफ भाई मुल्ला. यूनिक स्पोर्ट परांडा के ब्रांड एम्बेसडर, सर्वे सर्वा सब कुछ अल्ताफ भाई मुल्ला, इनका यहाँ पर शुभ आगमन हुआ है. प्रहार प्रीमियर लीग के माध्यम से आपका तहे दिल से स्वागत. बोल ना. स्टंपला लागून बॉल दिलाय. दिलाय ती बाउंड्री गेली. तो बोलते
चॅलेंज केला ना नंतर फक्त अंपायरने पहिलेच दिलेला आहे ना त्याच्यामुळे दिली जाते तो म्हणतोय तुम्ही अटेंड नाही केला तर ठीक होतं म्हणजे 11 पाईज मध्ये काउंट ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर धावतायत. स्वर्गीय जयेश घरत कक्षाच्या दिशेने आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 47. 2 फलंदाज बाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. प्रहार प्रीमियर लीग 13वा पर्व तुम्ही पाहताय. सचिन ढवळे फाउंडेशन त्याचबरोबर सचिन ढवळे सर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष केलं जात आहे. शॉर्ट बॉलचा वापर, मागे टर्न करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये अविनाश जाधव यांची. अविनाश जाधव ज्या वेळेला नाव येतं त्यावेळेला एक वलय प्राप्त आहे. मुंबईचे स्टार खेळाडू, दिग्गज खेळाडू अविनाश जाधव यांनी भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलंय. त्यातल्या त्यात हा अविनाश जाधव पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्याच्यानंतर कमबॅक त्याने केलंय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग गली 38 सर्कलच्या आतमध्ये, पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये एक लॉंग ऑन सेट केलाय, मिड विकेट सेट केलाय आणि त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग. हा बॉल पायर होता, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा आहे, व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. इस बार देखिए तो पैरों पे गेंद डाली थी. 48 रन 2 विकेट के नुकसान पे 3.2 के बाद में आप अविनाश जाधव की बात करें तो अमरावती एक्सप्रेस के नाम से जाने जाने वाले ये अविनाश जाधव आप यहाँ पर देख रहे हैं. बेहतर गेंदबाज हैं लेकिन आपको यहाँ पर और बेहतर करने की यहाँ पर कोशिश करना पड़ेगी. यावेळेला बॉल थोडासा पुढे टाकलाय. पिकअप शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न त्याचा सुरू होता. नक्कीच इथे बाउंड्री देखील चेक होऊ शकते. पाहूया शेवटी तर या धावा घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि पंचांनी लगेचच सांगितलं बाउंड्री चेकसाठी ते जातीलच. कारण शक्यता आहे, कारण डीप स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्ये ज्यावेळेला तुम्ही फटका खेळता आणि तिथे फिल्डर मिड विकेट रिजन मध्ये तयार होता बाउंड्री लाईनच्या दिशेने, ते पाहिलं जाईल एक्झॅक्ट त्याचा जम्पिंगचा टायमिंग काय होता, शेवटच्या क्षणाला त्याचा पाय बाउंड्री रूफला लागलाय की नाही, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. क्या बेहतर प्रयास किया है यहाँ पर बाउंड्री सेव करते हुए. ये प्रयास है यहाँ पर देखिए तो प्रयास करना बहुत जरूरी है. तर धावा वाचवल्यात. 50 धावा कंप्लीट. 2 धावा ऍड होतील. 50 अप. परत एक वेळा पायातला बॉल होता, ऑन साइडला बरोबर वळवला, डीप मध्ये स्क्वेअर लेग भरपूर वेगाने येतोय. बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय. नितीनला तोपर्यंत संधी आहे 2 धावा घेण्याची. आणखीन 2 धावा ऍड होतील. धावा सातत्याने बनवल्या जात आहेत मातोश्री 11 हडपसर या टीम कडून. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 82च्या आसपास ती धावसंख्या दिसते. परंतु नितीन आणि त्याचबरोबर प्रथमेश जर मैदानामध्ये थांबले, टिकले शेवटच्या ओव्हरपर्यंत, तर याच धावा तुम्हाला 90च्या आसपास देखील पाहायला मिळतील. जी हाँ जरूरी है क्योंकि दोनों की आंखें जम चुकी है. एक तो प्रथमेश की बात करेंगे तो 21 रन पे बल्लेबाजी कर रहे, 8 में 14 बनाकर नितिन खेल रहे. और नितिन का अगर देखिए जिस तरह से अविनाश गेंदबाजी कर रहे हैं, ये पसंदीदा शॉट है उनका. पैरों पे गेंद करते हैं तो फ्लिक करते हैं, पसंद है इस नितिन को. परत एक वेळा फुल टॉस बॉल होता. हाई बॉल गॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये फिल्डर सेट आहे. मिड विकेट रिजन मध्ये आता एकच धाव घेतलीये. प्रथमेशने थांबवलं नितीनला. योग्य निर्णय मी म्हणेन प्रथमेशचा. प्रत्येक वेळेला तुम्ही या 2-2 धावा इथून पळू शकत नाही आणि शेवटच्या क्षणाला एक चांगला निर्णय मी म्हणेन प्रथमेश कडून. त्याने नितीनला थांबवलं आणि शेवटी ती एकच धाव कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या 53. 53. 6 षटकांचा हा महत्वपूर्ण सामना, खुल्या गटातला दुसरा सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे टॉस जिंकून लक्ष क्रिकेट अकॅडमी पुणे या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा बॉल चांगला होता, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर आहे. परत एक वेळा काउ कॉर्नर रिजन मध्ये, तोपर्यंत एक सिंगल मिळते खात्यामध्ये प्रथमेशच्या. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 54 वर. 54 रन आप देखिए तो कहानी कदम 4 की हुई है. ये देखिए वापसी के इस ओवर में 9 रन बस आए, जिसके अंदर अगर देखिए तो खूबसूरत फील्डिंग का नजारा, जिसने आप देखिए तो 3 रन अपने 2 रन अपने टीम के लिए बचाए. एफर्ट किया था वहां पर दीपक ने, अंपायर के साथ में अविनाश जाधव बातचीत करे. लेकिन अच्छी मैं कहूंगा वापसी. मैच ये बहुत जबरदस्त होने वाला है, इसमें कोई संदेह नहीं है. लेकिन जिस अंदाज से नींव रखी थी उसको कंटिन्यू रखते हुए दोनों बैटर 54 पे 2, 4 के बाद में 12 गेंदें अभी भी शेष है. जुबेर शेखला परत एक वेळा गोलंदाजीसाठी आणलाय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. जैन कडून त्याने नक्की चांगली गोलंदाजी केली. काही बॉल त्याने खराब टाकले, परंतु 13 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. एक विकेट त्याने घेतली होती आणि त्याच्याकडे उंची आहे. चांगला गोलंदाज आहे जुबेर शेख. नितीनने 15 धावा केल्या. 10 बॉल मध्ये 22 धावा प्रथमेशच्या खात्यामध्ये. 220 चा बॅटिंग स्ट्राईक रेट.
आतापर्यंत प्रथमेशचा पाहायला मिळालाय. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना जुबेर शेख. टायमर सेट आहे, लक्षात घ्या. 9 मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 षटक टाकण्यासाठी. पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. परत एक वेळा कडक ऑन ड्राईव्ह दाखवत असताना फलंदाज प्रथमेश. एक सिंगल मिळते, टीमची धावसंख्या 55. 55 रन लगे बोर्ड के ऊपर. यहाँ से अगर बात करें तो आसानी है, आखिरी जैसे जैसे स्लॉग और जाते जाएंगे, आप नजदीक आते जाएंगे, वहां पर आपको बड़े शॉट खेलना है. दोनों बैटर बहुत देर से अगर देखिए तो शांत है, बड़े शॉट इनके पिटारे में से आए नहीं है. नितिन एकमात्र आए उसके बाद पहले गेंद पे छक्का, लेकिन उसके बाद में एक भी बड़ा शॉट आया नहीं है. कहीं ना कहीं अब है ना मोमेंट सेव कराने की जरूरत अब दोनों बैटर को भी है. एक्झॅक्ट. आणि आता तो प्रयत्न करायला पाहिजे, कारण तुमच्याकडे इथून पुढे 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये अटॅक करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करताना दिसतील नो डाऊट नितीन, कारण पहिलाच बॉल त्यांनी षटकाराने खातं उघडलं होतं डीप स्क्वेअर लेगला. चांगला बॉल, चांगला बॉल. याच गोष्टीची मी मगाशी चर्चा करत होतो. जुबेर करे ती हाईट आहे, ती उंची आहे, आणि ज्या वेळेला तो खेळपट्टीच्या डेप्थला हिट करतो, अतिरिक्त उंची, त्या बॉलला उसळी प्राप्त होते आणि सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या रिदम मध्ये दिसलाय. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटत होतं की कुठेतरी रनअप मध्ये त्याला व्यत्यय येतो, परंतु आता त्याचा रनअप अतिशय सेट झालाय. तो योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, खांद्याचा चांगला वापर करतोय आणि वातावरणाबरोबर जुळून घ्यायला थोडासा वेळ लागतो विदर्भातल्या लोकांना, हे तेवढंच खरं आहे. शेवटी आता तो जुळून घेईल याच्यामध्ये शंका नाहीये. परत एक वेळा ते चित्र, आणखीन एक शॉर्ट बॉल, आणखीन वेगाने, भन्नाट वेगाने जुबेरचा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट. क्या जबरदस्त है, लगातार है ना वो तेज गेंदबाज हमेशा तेवर दिखाते हैं सर जी. ये तेज गेंदबाज है ना वही काम करे. हमेशा देखिए तीखे गेंदबाज, तीखे बाउंसर के साथ में स्तब्धित करने वाला, वो कहते हैं पैरों की मूवमेंट नजर नहीं आ रही. अगर देखिए नितिन की बात करेंगे तो बहुत जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर होते हुए, आला मर्तबे की गेंदबाजी जुबेर शेख बुलढाणा एक्सप्रेस दहाड़ रही है. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आता जुबेरने. वेल बोल्ड जुबेर. बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण केली आहे जुबेरने. फिल्डर येत आहेत खाली, प्रयत्न चांगला जुनेदचा आणि विकेट मिळताना दिसेल जुबेरला. आपण मगाशी चर्चा करत होतो स्कोरबोर्ड 90च्या दिशेने जाईल का, 82 प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता, परंतु आता कुठेतरी जुबेरने सांगितलं नाही, हा स्कोरबोर्ड मी नक्की 75च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेन, आणि त्याने विकेट घेऊन ते दाखवून दिले. देखिए बार बार देखिए लगातार 2-3 गेंदें डॉट कराए, सिंगल आए, बड़ा शॉट अच्छा आया नहीं है. प्रेशर बना नितिन के ऊपर और कहीं ना कहीं प्रथमेश के ऊपर भी आया. वो बड़ा शॉट खेल के रिलीज करना चाहते थे. जब जब गेंदें डॉट जाती है सरजी तो प्रेशर आ जाता है, और आया प्रेशर, उसके बाद में वो शॉट रिलीज करके आउट हुए. न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए अब तुषार रंदी भी आए हैं, लेकिन कहीं ना कहीं अब जो आपने कहा कि 90 बता रहा था अब कम आए, वजह बस है जुबेर की गेंदबाजी. धाकड़ गेंदबाज है, 14 रन खर्च किए, अब तक 10 गेंद डाल चुके हैं और 2 विकेट अपने नाम किए हैं. बुलढाणा एक्सप्रेस आठवणीत राहील हा गोलंदाज, त्याच्या स्टाईलसाठी, त्याच्या कर्ली हेअरसाठी. आणि पहा काय गोलंदाजी करतोय, बॉलला ग्रिप करत असताना. सुरुवात रनअप, त्यानंतर रिलीज. पहा बॉलचा कमी गतीने टाकलेला बॉल होता, फिंगर थोडेसे रोल केले होते, आणि इथे विकेट मिळता मिळता राहिली कॅच ड्रॉप. नाराज असेल जुबेर, आणि तिकडे रनआउटही सोडलाय. चूक करतायत, चुका होत आहेत, या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. एक छोटी चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. देखिए फिर भी जिन्होंने क्या छोड़ा ना वो भी नाराज है, लेकिन जुबेर की बात करें 2 मरतबा पहले बार क्या छोटा, उसके बाद में लगा कि रन आउट की विकेट आई है, वहां पर थोड़ी सी खुशी आई, लेकिन उसके बाद में जब लगा ना अरे इधर भी बच गया है तो बहुत नाराज नजर आए. ये तेज गेंदबाज है ना, उनकी गेंदबाजी में क्या छोड़ने के बाद में बहुत नाराज होते हैं, हमने सबने देखा है. 7 बॉल शिल्लक आहेत. तुषार रणदिवे बाजा. बॅटची कडा, विकेट परत एक वेळा जुबेरच्या खात्यामध्ये, आणि विकेटचं सेलिब्रेशन देखील महत्वाचं आहे. तुषारची विकेट, आणि तुषारही सांगतोय या बॉलने परत एक वेळा उसळी घेतली आहे, आणि त्या उसळीला त्याला बॅलन्स करता आलेलं नाहीये. बॅटची कडा घेतली आणि विकेट आली आहे. लगातार बेहतर गेंदबाजी रही है. इस वो कहते हैं ना कि बेस्ट स्पेल रहा है अब तक जुबेर शेख का. जिस अंदाज से जाने जाते हैं, 2 ओवर डाले उन्होंने, 16 रन खर्च किए और 3 विकेट अपने नाम किए जुबेर शेख ने. तुषार खास वो कहते हैं गोल्डन डक के शिकार बने, बाहर गए. जिस उम्मीद से आए थे वो उम्मीद पे खरे उतरे नहीं है. यहाँ देखिए वो कहीं ना कहीं जो मोमेंट शिफ्ट करने था,
माफ कीजिए, तुषार रणदीवे 2 रन निकाल के आउट हुए, लेकिन कहीं ना कहीं वो मोमेंट की बात करता स्विफ्ट के, जिस तरह से वो गेंदबाजी डॉट गेंदे आई, सिंगल आई, वहां से देखिए जो बल्लेबाजी जो ग्रिप पकड़ दी वो कहीं ना कहीं वो नीचे आ गई, वहां से देखिए अब आसान नहीं है। डेथ ओवर में अब ये एक की फैक्टर हो सकता है, यहाँ पर आखिरी 6 गेंदे बेहतर बना सकते हैं। अविनाश जाधव बॉलिंगसाठी अमरावतीचा हा गोलंदाज, पहिलाच बॉल ऑन साइडला दिशा दिली, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये, लॉंग ऑनला आहे फिल्डर, तोपर्यंत एक धाव मिळेल। सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 58, 58। 58, 4 विकेट के नुकसान पे आखिरी 5 गेंदे, ये 5 गेंदे बहुत महत्वपूर्ण है दो टीमों के लिए। बेस्ट फिनिश अगर गेंदबाज करता है तो 1, 2, 3 डॉट गेंदे यहां से आएंगे, बड़े शॉट अगर नहीं देंगे अविनाश जाधव तो ये बहुत बड़े चर्चे हो सकते हैं। लेकिन आखिरी ओवर में शायद दोनों बल्लेबाज प्रथमेश सोचेंगे कि वे बड़े शॉट खेले, ओम अभी अभी आए हैं बल्लेबाजी करने के लिए, ओम भी बड़े शॉट खेलने की कोशिश करेंगे। आणि गोलंदाजाच्या शैलीवर थोडासा आक्षेप घेण्यात आला, त्याचमुळे हा डिसिजन पेंडिंग ठेवलाय टीव्ही अंपायर कडे, आणि मला वाटतं टीव्ही अंपायर म्हणून अक्षय निर्मळ आहेत तिकडे। नाम में सब कुछ है, सब कुछ बेहतर अंपायरिंग अब तक ये है, और शायद कि अब थोड़ा सा इंतजार करेंगे, निर्णय आएगा। लेकिन ये टूर्नामेंट, जिस टूर्नामेंट की चर्चे हो रही है, पूरे टेनिस के विश्व में चर्चे हैं, सबको एक साथ मिलाया है, एक साथ में सबको मौका दिया है, बेहतर को बेहतरीन बनाने के लिए मौका दिया है। 365 दिन जो स्टूडेंट करते हैं, अच्छी अच्छी पढ़ाई करते हैं, वहाँ से देखिए उनको एक ट्रेंस लाने के लिए, वापस ट्रेंस में से बाहर लाने के लिए उनके लिए व्यासपीठ, और यहाँ से देखिए तो अब ये गेंदबाजी आप देखिए एक्शन आपके फ्रेम के ऊपर, लेकिन यहाँ से हुआ क्या है, हाँ देखिए चर्चे में अभी भी अंपायर इंतजार करेंगे, उसके बाद में डिसीजन। इट्स अ फेयर डिलीवरी, योग्य निर्णय, एकदम नीट अँड क्लीन ऍक्शन आहे, बॉल एवढ्या वरून टाकतोय, नक्कीच रेसचा वापर करतोय, सगळ्या गोष्टी पाहिल्यात आणि त्यानंतर हा निर्णय दिलाय। चांगला बॉल होता अविनाश जाधवचा, यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। देखिए एक्शन रिप्ले देखिए, खड़े खड़े हेलीकॉप्टर शॉट और चेहरे पर मुस्कान अविनाश जाधव की भी आई है। हालांकि देखिए इनकी पिटाई हुई है, लेकिन चेहरे पर मुस्कान उनकी आई है क्योंकि ओम ने बहुत जबरदस्त शॉट खेला है, परफेक्ट मिडल ऑफ द बैग। अगर देखिए तो हेलीकॉप्टर शॉट यहाँ पर बिल्कुल देखिए जबरदस्त खेला है इस ओम ने, रन मिलेंगे 6। भरपूर प्रॅक्टिस लागते, ज्यावेळेला सराव सत्रामध्ये तुम्ही मैदानावर उतरता, हे फटके एवढे सोपे नाहीयेत, जरी दिसतात सोपे, भरपूर कठीण काम असतं, भरपूर मेहनत घ्यावी लागते। स्लोअर वनचा प्रयत्न होता, परत एक वेळा डिग आउट केलाय, यॉर्करला ऑन साइडला दिशा दिली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतील का ओम, आणि शेवटी पंच सांगतात हो 2 धावा कंप्लीट झाल्यात, टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावा वाढतायत, धावा झालेल्या 66, 66। 66 रन लगे बोर्ड के ऊपर, दोनों ने आंखों ही आंखों में इशारा हुआ, 2 रन पूरे करते हुए। वो कहते हैं ना कि चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार, इसके ऊपर संदेह नहीं लिया करते। इसी तरह से दोनों की रनिंग बिटवीन द विकेट, इसके ऊपर भी संदेह नहीं है, बिल्कुल 2 रन यहाँ पर पूरे करते हुए। आखिरी 3 गेंदे बहुत जबरदस्त है, 66 रन 4 विकेट के नुकसान पे। प्रथमेश की बात करेंगे तो 12 गेंदे 24 पे खेल रहे, अभी अभी ओम आए हैं जिन्होंने 2 गेंदों में 8, नजरें अब ओम के ऊपर है। परत एक वेळा अविनाश जाधव तयार, एक षटकार आला या ओव्हरमध्ये, शॉर्ट बॉलचा वापर केला, कारण एक यॉर्करला खूप चांगल्या पद्धतीने हेलिकॉप्टर फटक्याद्वारे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले, त्याच्यामुळे त्यानंतर स्लोअर वन आणि त्यानंतर हलकासा शॉर्ट बॉल, हे मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये अविनाश जाधवचं, आणि त्यामुळे नंतरच्या 2 बॉलवर थोडंसं शांत ठेवले ओमला, ज्या ओमने एक षटकार मारला। टीमची धावसंख्या 67, 4 फलंदाज बाद। मातोश्री 11 हडपसर या मॅच मध्ये लक्ष अकॅडमी पुणेच्या विरुद्ध खेळत असताना स्ट्रायकिंग इनला प्रथमेश, 200च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत खेळलाय प्रथमेश या मॅच मध्ये। चेंज ऑफ पेस, परंतु पिकअप शॉट उचलून फेकले बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय प्रथमेशच्या बॅट मधून प्रहार, षटकार। इस बार देखिए तो परफेक्ट मिडल बैट, इंतजार किया था और इन्होंने कहा कि बस हो गया आंख में चोली, मैं खेलता हूं मेरी असली खेली। काफी देर शांत थे और उसके बाद में कहा इन्होंने कि मैं शांत रहने के लिए कोई साधु संत नहीं हूं। कमाल का शॉट यहां पर क्रिएट करते हुए मिलेंगे रन 6, ये जस्ट नीडेड रन है। 73 धावा या षटकाराच्या मदतीने, चांगलं टायमिंग, परत शफल झाला, फॉलो केलं गोलंदाजाने बॅटरला, 1 धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रथमेश वेगाने करतोय, रनआउटची संधी आहे।
आणि पंचांनी तरी नॉट आउट सांगितलंय. 2 धावा ऍड होतील शेवटच्या बॉलवर. आणि पहा बरोबर 2 सेकंद शिल्लक असताना पहिलं सत्र संपलंय. 6 ओव्हरचा खेळ संपला. 75 ला 4. मातोश्री 11 हडपसर आणि आता 76 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे लक्ष्य अकॅडमी पुणे या टीमला या मॅच मध्ये. दुसऱ्या सत्राची कहाणी कशी असेल या पण ऐकूया समालोचन कक्षातून नरेश डोमे सर आणि त्याचबरोबर प्रशांत आदवडे सरांचा आवाज. धन्यवाद. काहीतरी बोलायचं असतं आणि तुम्ही नेमकं काहीतरी बोलत होते. लगू लागले तर मला जोर. बेल थांबणार आहे का? बेल थांबणार अरे चल ना. जे बेल जाय अरे बेल तर लावू दे ना. Cricket Carnival begins. Get ready for the ultimate showdown. Rahar Premier League 2025 सीजन 13 और जिस तरह से गेंदबाजी हुई है जुबैर शेख के 2 ओवर 16 रन 3 विकेट, बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने की. और दीपक की गेंदबाजी की बात करें तो 1 ओवर 14 रन 1 विकेट. रईस ने 1 ओवर में 18 रन और अविनाश यादव के 2 ओवर में 27. थोड़ा महंगे साबित हुए इस ओवर में. और पहला विकेट 4 पर, दूसरा 21 पर, तीसरा 55 पर और चौथा विकेट 57 पर गिरा था. 75 4 विकेट के नुकसान पर है. इसरा 4 है. अब जीतने के लिए 76 रनों की जरूरत है. ये बहुत बड़ा मैच लक्ष्य एकेडमी पुणे के लिए. मातोश्री 11 और लक्ष्य एकेडमी के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला, बहुत बड़ा घमासान है. काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. प्रथम स्पोर्ट के ऊपर आपका सबका स्वागत है. सिंहगढ़ कॉलेज के इस खूबसूरत ग्राउंड पर जितने दर्शक जुड़े उनका भी हम दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. अब प्रारंभी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. कम्बास में हमारे साथ ही कमेंटेटर नरेश डोमे सर, आपका स्वागत है. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लक्ष्य अकॅडमी पुणे विरुद्ध मातोश्री हडपसर अशा 2 तगड्या संघांमध्ये एक चांगला संघर्ष आपल्याला बघायला मिळेल. आणि 6 षटकामध्ये 75 धावा इथे बनवलेल्या आहेत मातोश्री हडपसर संघाने. आणि 76 धावांचं आव्हान, मला वाटतं फार मोठा स्कोअर नसेल हा, किंवा तेवढा छोटा स्कोअर पण नसेल. आणि इथे बघतोय आपण स्क्रीनवरती सचिन ढवळेस बुक स्टॉल, सचिन ढवळेस पब्लिकेशन्स यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगली पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये संख्यात्मक अभियोग्यता, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असं एक पुस्तक आहे. खास करून पोलीस भरतीसाठी हे पुस्तक आलेलं आहे. आपण जरूर ज्यांना स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, मग UPSC असेल, MPSC असेल, पोलीस भरती असेल, बँकिंग असेल, रेल्वे असेल, CSAT असेल, अशा अनेक परीक्षा तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शक ठरणारी अशी अनेक पुस्तकं सचिन ढवळेस पब्लिकेशन प्रकाशित केलेली आहेत. आणि स्वतः सचिन ढवळेस सरांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत.
सहलेखक आहेत कोमल दरुरे सर, आणि निश्चित खूप मोठी मागणी असते कारण 5,000 पुस्तकांची एक आवृत्ती 2 ते 3 महिन्यात संपून जाते. तर खूप मोठी मागणी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांकडून आहेत या पुस्तकांना. या अगोदरच्या सामन्याचे षटकार आपण पाहिले, नितीन वाकळे संघनायकानं ज्या पद्धतीचे फटके खेळले होते, प्रत्येक फलंदाज मातोश्री हडपसरचा आज बरसताना बघायला मिळाला. खूप चांगले शॉट्स इथे लावलेले आहेत, कधी पुल तर कधी हुक. या अगोदरचा आपण पाहिला लॉफ्टेड फ्लिकचा फटका, गुलाबी रंगाच्या वेशामध्ये आपल्याला पंचांना बघायला मिळेल. आणि हे विकेट्स कशा कशा पडल्या आपल्याला बघायला मिळत आहेत स्क्रीनवरती. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये मिडॉफनं अप्रतिम कॅच पकडला होता. त्याच्यानंतर पुन्हा मिस टाईम झालेला चेंडू प्लेड ऑन फलंदाज होताना आपण पाहिला. चेंडू थेट एष्ट्यांवरती आदळला. त्याच्यानंतर पंच करण्याचा प्रयत्न, खरं तर अक्रॉस द बॅट मिड विकेटला उचलण्याचा प्रयत्न होता. चेंडू उजव्याच्या खूप बाहेर होता आणि हा चेंडू वरचे कड लागली बॅटची. एक्स्ट्रा बाउन्स तुषार रणदिवेला बाद होताना आपण पाहिलं. निश्चित चांगली बॅटिंग झाली. 6 षटकामध्ये 75 धावा. मला वाटतं टार्गेट निश्चित मोठं आहे, म्हणजे तेवढं छोटं नाहीये. अगदी सहज रस्ता ओलांडावा एवढं ते ओलांडलंही जाणार नाही, पण मला वाटतं घाम गाळावाच लागणार आहे हे टार्गेट चेस करण्यासाठी. और दूसरी बात, आप जब सनलाइट में बल्लेबाजी करते हैं और जब फ्रंट लाइट में आप क्रिकेट खेलते हैं तो थोड़ा अलग एक बात भी नजर होता है. बाउंड्रीज है, जिस तरह से कट किया गया था, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था. और स्क्वायर कट, उसके बाद में अपर कट, ये शॉट टेकने के लिए भी मजा आता है. तो सिक्सर, बाउंड्रीज और विकेट आपने देखे. प्रथम स्पोर्ट के माध्यम से मुकाबला शुरू होने जा रहा है. हमारे साथ कॉम्बॉक्स में नरेश डोमे सर जुड़े हुए, स्कोरर भी बहुत बढ़िया काम कर रहे हैं. अंपायर के तौर पर संजय बालेराव, अजय आवले, इसके साथ अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मान पर अंकित, जिनके ऊपर दारोमदार रहेगा. ऑफ के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं. तौसीफ के ऊपर निगाह रही, तौसीफ मिर्जा और अमर परवेज मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज. अहमद परवेज आणि तौसिफ मिर्झा सलामीची जोडी लक्ष अकॅडमी पुणे संघाकडून दाखल झालेली. पहिला चेंडू अप्रतिम होता अंकितचा, आणि पुन्हा एकदा अंकित डाव्या हाताने ओरडू विकेट पुल करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा कनेक्शन नाही, खाली राहिला चेंडू आणि अजूनही धावसंख्येचं खातं खोललं जात नाही. लक्ष अकॅडमी 0 आहे. अंकित ने रनों पर अंकुश लगाया, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. टप्पा खाते इनको बिल्कुल वो थोड़ा सा घुमाव मिल रहा है, हरकत कर रहे हैं. प्रतियोगिता का आज का वैसे ओपन आपकी बात करें तो ये बस चौथा दिन है. कल होगा ग्रैंड फिनाले प्रहार प्रीमियर लीग 2025. इस ओवर की अगली गेंद, गति परिवर्तन, बैकअप द गेंदबाजी बिल्कुल कर रहे हैं, लेकिन इस पर कंट्रोल नहीं है. सोच अच्छी थी नरेश सर, लेकिन टप्पा ऑफ टप के बाहर और काफी विकेट से बाहर गिरी है, तो इसलिए नो बॉल का इशारा किया गया. भरपूर सराव पाहिजे करता. तर पतंगाला मांजा असेल तर तो पूर्ण मांजा बाहेर घेऊन जा. थोडा वेळ पाहिजे तो वेळ लागत असेल, मांजा मोठा असेल तर तेवढा वेळ घ्या. मॅच तोपर्यंत थांबवली तरी चालेल. थांबा, ती दोरी सगळी मैदानातून बाहेर काढू द्या. पतंगाला मांजा लांब असतो आणि त्यामुळेच कदाचित भरपूर मोठे अपघात सुद्धा आपण बघितलेले आहेत. आणि मैदानाच्या बाहेर कदाचित कोणी मुलं पतंग उडवत असतील, त्यांचा पतंग तुटून इकडे आलेला आहे. यस, रेडी, तर मॅच सुरू होऊ शकते. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. अंकित काय कमालीचा गोलंदाज. एक चेंज ऑफ पेस त्यांनी परिवर्तन केलं, पण प्रयोग फसला. ओ हो, व्हॉट अ शॉट, काय देखना फटका आहे, सीमारेषेच्या बाहेर जाईल. स्क्वेअर कट, शानदार चौकार. इस बार थोड़ी जगह मिली और उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को ऑफ साइड पर खेल दिया. स्क्वायर ड्राइव, स्क्वायर कट, लेट कट, अपर कट, ये शॉट जब आप देखते रहे तो बिल्कुल मजा आता है और दर्शक अपने आप तालियां बजाते हैं. ये जबरदस्त स्ट्रोक था तौसीफ मिर्जा का. इस ओवर की अगली गेंद अंकित, हवा में गेंद है, स्ट्रोक है, मिड ऑफ में खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. तौसीफ बैक टू द पेवेलियन. अंकित को सफलता मिली है और इस मैच में पुणे के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका.
काय गोलंदाजी आहे अंकितची इथे मैदानामध्ये. खरं तर प्रत्येक बॉलमध्ये काहीतरी व्हेरिएशन त्याने केलं होतं आणि इथे सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. थोडासा खाली राहिला चेंडू, जो पंच करायचा होता मात्र अपेक्षित उंची मिळाली नाही आणि त्यामुळंच चेंडूला जास्त उंची मिळाली हवेमध्ये आणि इथं वायडिश मिडॉनने कुठलीच चूक केली नाही. एक सुंदर असा कॅच आपल्याला बघायला मिळाला. पहिला धक्का इथे बसतोय लक्ष अकॅडमी पुणे संघाला. मातोश्री हडपसरला पहिलं यश, तर अंकितनं सुरुवात केलेली आहे. मला वाटतं सुरुंगाला त्याने बत्ती लावलेली आहे. आता विस्फोट कसा होणार हे बघायचंय. खरं तर 75 धावा मातोश्री हडपसर संघाने बनवलेल्या आहेत आणि 76 धावांचं आव्हान समोर आहे. नवीन फलंदाज स्वप्नील उर्से मैदानामध्ये दाखल होणारे. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील उसरे फलंदाजी असेल, स्ट्राईक एंडला फलंदाज. तर अंकितचं षटक अजून सुरूच आहे. एक चौकार आला होता अगोदर. परत एकदा स्लोवर वन चेंडू. थोडीशी फ्लाइट होती मात्र लेंथ अगदी स्लोवर फुल टॉस. टाइमिंग मिळालं नाही स्वप्नीलला. निर्धाव चेंडू. अमरावती से बिलोंग करते खिलाड़ी बहुत काबिल थे इस बंदे के अंदर, लेकिन मंच इस तरह से है कि ये बड़ा टोटल है और चेस करने के लिए एक साझेदारी की जरूरत है. अंकित बहुत बढ़िया गेंदबाजी करे. स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर. ओ मिसाइल ठोका में गेंद, बाल बच गए हैं. विकेट कीपर और बॉलर के बीच में से गेंद गिरी है. स्ट्रोक अच्छा नहीं था, टाइमिंग नहीं कर पाए. पहले ओवर में अंकित ने रनों पर अंकुश लगाया. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर. लक्ष्य बड़ा है, टारगेट बड़ा है. दरअसल तो गेंदबाजों को टारगेट करना पड़ेगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा हो जाएगा. नाही निश्चित. पण अंकित थांबला का हा मला पडलेला प्रश्न आहे. फॉलो थ्रू मध्ये तो अगदी वेगवान होता. चेंडूला उंचीही मिळाली होती. मला वाटत होतं की त्याने अधिक प्रयत्न केले असते तर तो चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचू शकला असता. मात्र त्याला असं वाटलं असेल की नाही होऊ शकत असा हा कॅच आणि तो थांबला. पण जीवदान निश्चित इथे मिळालेलं आहे फलंदाज स्वप्नीलला. स्वप्नील उसरे अहमर परवेज ही जोडी मैदानामध्ये इथे आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14.20 धावांची सरासरी इथून पुढे अपेक्षित आहे 76 धावांचा पल्ला गाठण्यासाठी. तर नवीन गोलंदाज ओमच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. खूप चांगला सेट आहे असं मी म्हणेल. खूप चांगली साईड दिसते मला मातोश्री हडपसर संघाकडे. गोलंदाजीमध्ये फलंदाज 2 युवा गोलंदाज आणलेले आहेत. एका बाजूने अंकित, दुसऱ्या बाजूला ओम. हवा में गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए. बल्लेबाज आउट. ओम ने तो बिल्कुल अपना काम किया है. बल्लेबाज बैक टू द पेबल जाएंगे. अमरावती से बिलोंग करने वाले खिलाड़ी. दूसरा झटका. और आपने सही कहा, दरअसल जो यंग खिलाड़ी जो है ना, बढ़िया काम कर रहे हैं, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. दोन्ही युवा खेळाडू आहेत. अंकितचं पहिलं षटक प्रभावित करणार होतं तर ओमनं तर पहिल्या बॉल मध्ये सुरुवात केलेली आहे. सुरुवात अतिशय अप्रतिम. आणि इथे पाहिलं आपण पुन्हा एकदा मिड ऑफला हा कॅच. दोन्ही फलंदाज मिड ऑफला झेल देऊन बाद झालेले आहेत. उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर टायमिंग फसलेलं आहे आणि चेंडू मिड ऑफला झेल पकडलेला आहे. अप्रतिम कॅच. 2 फलंदाज. खरं तर ही कमाल आहे प्रथम मीडियाची, ज्यावेळेस ते दोन्ही गोलंदाज आणि फलंदाजांना एकाच वेळेस स्क्रीनवरती आणतात. दोघांच्या एक्सप्रेशन्स आपल्याला बघायला मिळतात. हे जास्त महत्वाचं आहे. स्क्रीनवरती खरं तर इमोशन्स महत्वाचे आहेत आणि ते इमोशन्स बघायला मिळणं, खेळाडूंच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या बघायला मिळणं हे निश्चित महत्वाचं आहे. आणि प्रथम मीडियाने मागच्या 8 दिवसांमध्ये ही कलाकुसर आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथे दाखवलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण बघणार आहोत ओमला. यस, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. बराचसा बाहेर चेंडू आहे. वाईटची घोषणा इथे होईल आणि धावफलकावरती आहेत 6 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आपने आगाज तो बहुत अच्छा किया, लेकिन फिनिश भी बहुत बेहतर करना होगा, क्योंकि आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं. 29 गेंदों में 70 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. विकी बल्लेबाजी करने के लिए आए हैं. इस ओवर की अगली गेंद ओम द्वारा ऑनसाइड पर खेलना चाहते थे, लेकिन टप्पा खाते गेंद हरकत न करते हुए विकेट कीपर की तरफ चले गई. यंग गेंदबाज है, नौजवान है. ओम कमाल कर रहे, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. ज्यादा खुलकर खेलने का मौका दे रहे, कोई आजादी नहीं है. ओमची गोलंदाजी मैदानामध्ये बहरते. दुसरा चेंडूवरती देखील त्याने आपलं कलात्मकता टाकलेली होती. थोडासा स्लोवर वन आणि बाहेर जाणारा चेंडू. परत एकदा लेंथ बॉल यावेळेस. हो 3ही चेंडू, 3 वेगळे चेंडू आहेत आणि 3ही चेंडूवरती फलंदाज निष्प्रभ आहे. धावफलकावरती 6, तिथेच 2 गडी बाद.
आप हरकत करेंगे तो आपको बरकत जरूर मिलेगी। एक तरफ विकी मैन फ्रॉम बुल्डाना, जिनके पास काबिलियत तो है लेकिन कागज पर शेर होने से बात नहीं बनेगी। यहाँ से आपको वो बेहतर खेल करना होगा और शेर की दहाड़ देखने के लिए हम आए हैं यहाँ। ओम गेंदबाजी कर रहे, हवा में गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक है, गेंद को लॉफ्ट किया, बॉलर के सर के ऊपर से गेंद बॉल लीडर के बाहर जाएगी। 4 रनों के लिए विकी के पारी का पहला चौका। यस, इथे जबरदस्त फटका। खरं तर थोडीशी गती कमी केली होती यावेळेस, मात्र वाट बघितली चेंडूची बॅट पर्यंत येईपर्यंत आणि त्यानंतर पंच केला चेंडूला सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून। एक सुंदर असा चौकार विकीच्या बॅट मधून आपण आलेला पाहिलेला आहे। लेंथ बॉल, इथे आतली कड लागलेली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे तयार होणार आहे, पण फटक्यापासून, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेले फलंदाजाला गोलंदाज ओमनं कमालीचा गोलंदाज आहे। सदी भी गेंदबाजी की है और तारीफ तो बिल्कुल होनी चाहिए जिस तरह से इन्होंने 6 रन दे 1 विकेट प्राप्त किया है। अभी चमान के ऊपर दारोमदार रहेगा और बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। दूसरी तरफ सुनील उसरी के ऊपर भी निगाह रहेगी, कैमरा इनके ऊपर भी रहेगा। ओम का ये ओवर अच्छा साबित हो रहा है। अभी तक इस ओवर में केवल 6 रन है और 11 रन 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर 2 विकेट गेंदबाजी हो रही है। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, अजय अवले वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। दिशान गेंद ओम की और इस मिस्टर के साथ स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान। जास्त एक्सपेरिमेंट करतोय ओम आणि त्यामुळेच तो दुसऱ्यांदा भरकटलेला आहे। इतके जास्त एक्सपेरिमेंटची आवश्यकता आहे का हे पण बघितलं पाहिजे। प्रत्येक बॉल त्यानं वेगळा टाकलेला आहे, निश्चित योग्य आहे, पण जो प्रयोग जो करतोय त्या प्रयोगामुळेच कदाचित 2 चेंडू त्याला अतिरिक्त टाकावे लागणार आहेत। परत एकदा ओम 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 सुरू आहे। लेंथ बॉल कव्हर्सच्या डोक्यावरून उचललाय, कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक खूप लांब आहे आणि अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल। 2 धावा इथून प्राप्त होणार आहे। चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह करण्यात यश मिळवलंय क्षेत्ररक्षकानं, स्क्रीनवरती आपण बघू शकतो। खरं तर ही स्पर्धा उभं करणारे एक महान व्यक्तिमत्व अर्थातच सचिन ढवळे सर, त्याचबरोबर अल्ताफ भाई मुल्ला खास धाराशिव वरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत। सचिन भांडे सर हे निश्चित या स्पर्धेच्या कोर कमिटीचे मेंबर आहेत आणि अश्विन कुमकर यानंतरच्या मॅच मध्ये अर्थात यानंतरच्या मॅच मध्ये त्यांना देखील आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये बघणार आहात। तर बघूया, 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे फलकावरती असतात। 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। अंकित का ये जो पहला ओवर था बहुत ही बेहतरीन था, 5 रन और एक सफल ओवर का खेल उनका था, पूरा हुआ था, बहुत बढ़िया गेंदबाजी की। 24 गेंदे 62 रनों की जरूरत है, 14 रन 2 विकेट के नुकसान पर। विकी 5 पर बल्लेबाजी कर रहे, स्वप्निल उसरे 2 पर। यहाँ की साझेदार की जरूरत है, एक बड़ा मुकाबला बीच मैदान पर, दर्शक काफी संख्या में मौजूद। इस ओवर की अगली गेंद खेलना चाहते थे साइड पर, यह मौका बन सकता था, फ्लाइंग टिपर खिलाड़ी है। इससे पहले भी विकेट कीपर और बॉलर के बीच वो तालमेल नहीं था, यहाँ भी आप तैयार नहीं है, ये कैच होना चाहिए, डाइव लगा सकते हैं, लेकिन नरेश सर वो एफर्ट इतना अच्छा नहीं था फ्लाइंग टिप के खिलाड़ी का। संघ नायक तिथे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळालं आपल्याला। पण आपण बघतो की स्लिप मध्ये तुम्हाला उभं राहायचं, तिथे वेगात चेंडू येत असेल तर क्षेत्र ज्याचे हात आहेत, जे कोपर आहेत, 2 गुडघ्यांवरच आले पाहिजे, तो वाकूनच तिथे उभा असला पाहिजे। यस, ही पोझिशन महत्वाची आहे। इथे चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही, उजव्या एष्टीला वळसा घालून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। थोडासा स्लो दिसलं मला मागच्या चेंडूमध्ये नितीन वाकळे, तिथे अधिक वेगवान खेळायची अपेक्षा आहे तिथून संघ नायकाकडून। फलकावरती धावा 15, 2 गडी बाद, लक्ष्य अकॅडमी पुणे। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और शानदार विकेट कीपिंग तुषार रंदेवे द्वारा अंकित ने रनों पर अंकुश लगाया है। गति परिवर्तन किया गया था, जैसे कि नरेश सर में तारीफ जरूर करूंगा विकेट कीपर की, तुषार रंदेवे है और विकेट से चिपके हुए बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं अंकित, और खास करके तुषार का बॉन्डिंग कमाल का है। 15 रन 2 विकेट के नुकसान पर स्कोर रुका हुआ है। मी खरं तर कौतुक करेल तुषार रणदिवेचं, कौतुक करेल नितीन वाकळेचं। त्यांनी जे गोलंदाज आणलेत ना, दोन्ही गोलंदाज अंकित आणि ओम, या दोन्ही गोलंदाजांनी आज मला खुश करून टाकलेले। व्हेरिएशन किती बेमालूम करता तुम्ही बघा, वा 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 वा, काय बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, फलंदाज पुढे येऊन फटका खेळायचा प्रयत्न करत होता, मात्र त्याने मागे वळून बघितलं तर घरावरून नांगर फिरला होता। ही कलात्मकता आहे यष्टीरक्षकाची, ही कलात्मकता आहे गोलंदाजाची, आज खुश करून टाकलं इथे पुणेकरांना।
मातोश्री हडपसरनं. और ये शॉट भी अच्छा नहीं था, टप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर से थोड़ी और बाहर की तरफ निकल रही है, टर्न हो रही है और आप स्क्वेयरली की तरफ चले गए, बल्ला फिनिश का हुआ स्क्वेयरली की तरफ, तो आप अगेन द टर्न खेलने का प्रयास कर रहे हैं. सदवी गेंदबाजी इस ओवर में अंकित द्वारा और बेहतरीन विकेट कीपिंग एक्शन. रिप्ले अगर आप देखेंगे ना तो बहुत ही बढ़िया काम, शानदार प्रदर्शन विकेट कीपर कर रहा है. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं. शिवाजी महाराज आपल्यासाठी निश्चितच स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आज महाराष्ट्रामध्ये आहे. सातत्यानं आपण बघितलं तर प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप चांगलं काम या ठिकाणी केलं गेलंय. आकाश सर पुन्हा एकदा येतात पुढच्या तयारीसाठी, अर्थात पुढचा मॅच देखील तितकाच महत्वाचा असेल. और फिलहाल स्कोर 15 रन 3 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, संजय बालेराव हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा कर रहे हैं और अब जाकर स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पर. अंकित प्रचंड प्रभावित करतोय आपल्या सगळ्यांनाच. पहिल्याही षटकामध्ये त्यानं तितकंच अप्रतिम षटक टाकलं होतं, फक्त 5 धावा खर्च करताना एक विकेट मिळाली होती. या षटकामध्ये देखील तो विकेट प्राप्त करतोय, केवळ 2 धावा आतापर्यंत त्याने मोजलेल्या आहेत आणि कमालीचा गोलंदाज आहे. तिसरं षटक म्हणजे अफसर मिर्झा. वाह वाह वाह, अफसर मिर्झाचा अत्यंत दिमागदार फटका, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा गाठली, धावा मिळतील 6. मच नीडेड 6. अफसर मिर्जा मैन फ्रॉम अकोला, काफी अकेला है लेकिन अकेला ही काफी. अफसर को यहाँ से बेहतर बल्लेबाजी करनी होगी. ये शॉट कमाल का है. देखिए यहाँ गेंद के ऊपर निगाह है और ऑन साइड पर बिल्कुल दे घुमा के गेंद को खेल दिया. उसके बाद में भागने की जरूरत नहीं, टाइमिंग कमाल का था, लाजवाब स्ट्रोक. अफसर मिर्झा सातत्याने मला वाटतं 2014ला तो पुण्यात खेळलेला होता PTPL मध्ये आणि त्याच्यानंतर मग सातत्यानं त्याचं दर्शन ऑल इंडिया ओपन पूलच्या विविध स्पर्धांमध्ये आपल्याला झालेलं आहे. एक उपयुक्त फलंदाज अफसर मिर्झा. आज टीम अडचणीत असताना अफसरला खेळावं लागेल, उभं राहावं लागेल. इथे फलकावरती धावा 23 आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना अंकित गोलंदाजी मार्कवरती एक षटकार जरी आलेला असेल तरी 11 चेंडूमध्ये फक्त 14 धावा अंकितनं खर्च केलेल्या, 2 विकेट काढले. अफसर मिर्झाने एक षटकार ठोकल्यामुळे थोडासा प्रेशर असू शकतो अंकितवरती, पण हे षटक तो कसं अंकित करतोय बघूया. त्याने यष्टिरक्षकाला पुढे बोलवलंय. एक प्लान तो बिल्कुल तैयार है, अंकित अपने बॉलिंग वहां पर तैयार. स्विंग एंड मिस, बल्लेबाज बीट हुए विकेट कीपर, बीट हुए पीछे जो खिलाड़ी वो भी बिल्कुल इस बार गेंद को नहीं रोक पाए. 2 रन देने का मौका अंपायर की तरफ से 22 का इशारा किया गया. अंकित मिर्जा 2 ओवर 16 रन. ये दर्शक देखिए, ये क्रिकेट के दीवाने हैं. ये नहीं होते तो मजा नहीं आएगा. ये सारे क्रिकेट के परवाने आप देख रहे हैं. स्कोर 25, 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 18 गेंद में 51 रनों की जरूरत है. एक बड़ा ओवर चाहिए मैच में कमबैक करने के लिए. एक अच्छा मुकाबला लक्ष्य एकेडमी पुणे और मातोश्री 11 हडपसर के बीच. नाही, थोडं यश मिळाल्यानंतर तुम्ही मॅच गृहीत धरू शकत नाहीत. टेनिस क्रिकेट असेल तर एक षटक चांगलं आलं की तिथून पुढे सामन्याची दिशा बदलते, असं अनेक वेळा आपण पाहिले आणि त्यामुळेच संघनायकानं देखील प्रत्येक षटक अत्यंत जबाबदारीनं प्रत्येक मुवमेंट त्याने केली पाहिजे, प्रत्येक चाल त्यानं रचली पाहिजे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी लक्ष्य अकॅडमी पुणे संघाला एक चांगलं षटकाची आवश्यकता आहे, जिथे ज्या षटकामध्ये 20 धावा सहज मिळतील आणि त्याच्यानंतर जरूर ते मॅचमध्ये परत येऊ शकतात. सध्याचं टार्गेट खूप मोठे, 17 धावा प्रत्येक षटका पाठीमागं त्यांना हव्यात. 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकामध्ये फलकावरती लागल्यात. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा ओम. या स्लोवर फुल टॉस, ओमचा हा चेंडू कव्हर्स मध्ये उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक कुठेही दिसत नाही. 4 रन्स, खणखणीत चौकार. वेलकम बाउंड्री. जरूरत है जिस तरह से आपने गेंदबाजी के पहले ओवर में उसमें आपने प्रभावित किया, लेकिन ये गेंद देखिए विकी के लिए गेंद बिल्कुल थोड़ा सा आगे थी और ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते थे. फुल टॉस गेंद है और इसके ऊपर प्रहार किया गया. कमर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अब अपनी मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका. कमाल का स्ट्रोक. गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर ओम तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज विकी. बीट हुए विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर 29, 3 विकेट के नुकसान पर 16 गेंदों में 47 रनों की जरूरत. काय गोलंदाजी. अगोदरचा चेंडू थोडंसं गती कमी केली होती, इथे गती वाढवली आणि हलकासा चेंडूला लेग कट केला होता. बाहेरच्या दिशेला घेऊन गेला चेंडू, त्यामुळे लाईन मिस झाला फलंदाज.
विकी स्ट्राईक एंड वरती 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा ओम. या लेंथ बॉल उचललाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूच्या खाली आणि अगदी सोपा कॅच होता डीप लॉंग ऑन कडे. बंटी होता तिथे. चौथा धक्का लक्ष अकेडमी पुणेला. बहुत बड़ी सफलता ओम को मिली है, दूसरा विकेट उन्होंने प्राप्त किया और विकी बैक टू द पेवेलियन. 7 गेंदों में 10 रन बनाए और ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर. स्टंप के करीब से गेंदबाजी और मिड स्टंप पर गेंद थी. इस बार हेलीकॉप्टर खेलना तो चाह रहे थे लेकिन कंप्लीट नहीं कर पाए और बहुत अच्छा कैच बॉर्डर पर लिया गया. आपके पास 11 मिनट और 48 सेकंड का समय बचा हुआ है ओवर पूरा करने के लिए. जो आपको समय दिया गया है उसको पूरा करने के लिए और इंपॉर्टेंट मैच है ये, बहुत इंपॉर्टेंट मैच. नरेश सर, बहुत बढ़िया गेंदबाजी ओम द्वारा रही है. नौजवान खिलाड़ी है, पहले शफल में तो फॉलो बहुत अच्छा किया गया. इम्पैक्ट प्लेयर मैदान के अंदर अमीर आए हैं रिप्लेस करते हुए रईस को गेंदबाजी करने के लिए. ओम अब आगे गेंद है, चौक है लॉन्गर पर खिलाड़ी गेंद के नीचे. बंटी ये खतरे की घंटी है, खतरे की घंटी. 2 बार एक अच्छा कैच लिया है और अमीर बैक टू द पेवेलियन चले गए. अमीर आए, अमीर चले गए. लागोपाठ से 2 बळी. इथे सामन्यावरती मजबूत पकड बनवताना आपल्याला बघायला मिळत आहेत मातोश्री 11 हडपसर संघ. गेले 8 दिवस ते या मैदानामध्ये मॅच बघत होते. या मैदानावरचा खेळ कसा चाललेला आहे त्यांना पूर्ण माहीत होतं. आपल्या संघाची एंट्री 29 तारखेला आहे पण त्यांना माहीत होतं. त्यामुळे इथे काय करावं लागेल मला त्यांनी जी निवड केलेली गोलंदाजांची ती अगदी योग्य ठरलेली आहे. ओम आणि अंकित अगदी प्रभावी गोलंदाजी करत या दोन्ही गोलंदाजांनी अर्धा संघ पवेलियन मध्ये पाठवलेला आहे. आताही बघितलं आपण अमीरला मोठा फटका खेळताना लॉंगॉनला तोही टिपला गेला आणि लागोपाठचे 2 फलंदाज बाद करत ओम उभा राहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अनेक हॅट्रिकच्या स्पर्धेमध्ये हमराज मृत्युंजय जे प्लेअर ऑफ द डे स्पॉन्सर आहे त्या स्पर्धेचे प्लेअर ऑफ द डे पार्टनर. प्रत्येक दिवसाच्या सर्वोत्तम खेळाडूला हमराज मृत्युंजय कडून एक बॅट बक्षीस देण्यात येते. तर जाऊया मैदानामध्ये. हॅट्रिक बॉल. ओ हो कनेक्शन मिळालं नाही इथे. लेंथ बॉल आणि निर्धाव चेंडू. फलकावरती धावा 29. 5 गडी बाद लक्ष्य अकेडमी पुणे. एक साझेदारी जरूर बनी है लेकिन अंकित और ओम के बीच बल्लेबाजों के लिए वो साझेदारी की जरूरत है. बहुत बढ़िया गेंदबाजी और गति परिवर्तन किया गया था. ऑफ स्टंप के बाहर रखा था, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, शॉट अच्छा नहीं था. ये सारा खेल ना शॉट सिलेक्शन का है और इस वक्त बढ़िया गेंदबाजी ओम द्वारा. स्कोर 29. 5 विकेट के नुकसान पर. स्विंग एंड मिस, ज्यादा है क्रॉस, आड़े बल्ले से खेलने की कोशिश. बहुत ही अच्छा स्पेल ओम का. 2 ओवर 13 रन 3 शिकार. स्कोर 29. 5 विकेट के नुकसान पर. 9 मिनट और 24 सेकंड का समय आपके लिए बचा हुआ है ओवर पूरा करने के लिए. टारगेट 76 रनों का है और एक तरफ अंकित और ओम ने 3 विकेट ओम के हैं, 2 अंकित के हैं और 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए. ओव्हर रेट व्यवस्थित राखलेला आहे. 2 षटकं राहिलेले. 9 मिनिटामध्ये ते 2 षटकं पूर्ण करू शकतात. पण थोडंसं स्पीड करावं लागेल कारण आतापर्यंत त्याने 4 षटकं टाकण्यासाठी कंप्लीट 21 मिनिटं घेतलेली आहेत. हेही बघितलं पाहिजे. तर 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलेला एक षटक टाकण्यासाठी. धीरज भगत आणि अफसर मिर्झा ही जोडी मैदानामध्ये. अफसर मिर्झाने आल्याबरोबर एक षटका ठोकला होता मात्र त्यानंतर तो देखील तिथेच थांबलेला आहे. अजून त्याला स्ट्राईकला देखील येण्याची संधी मिळाली नाही. नवीन गोलंदाज आकाश झा गोलंदाजी मार्क वरती तर सामना करेल त्याचा अफसर मिर्झा. 5व्या षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा डाव्या हाताचा गोलंदाज. चेंडू उंच आकाशामध्ये आणि उंच आणि लांबच लांब. एक खनखनीत फटका. मिळतायत 6 धावा. सोचने से कहाँ मिलते हैं तमन्ना के शहर, सोचने से कहाँ मिलते तमन्ना के शहर. चलना भी जरूर है मंजिल को पाने के लिए. ये शॉट देखिए, एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा. अफसर बेफिक्र हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच खेल दिया था. डाउन द गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई थी. क्या बारिश की पहली बूंद गिरी है, क्या बारिश की पहली बूंद गिरी है. यहां से रनों की बरसात होगी, ये देखना बहुत दिलचस्प है. ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए और परिणाम देखिए. अफसर बल्लेबाजी कर सकते हैं. शानदार स्ट्रोक, दूसरा छक्का इनके बल्ले से. बल्ले का बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है फाइंडिंग पर. कैच पकड़ने की कोशिश, कामयाबी नहीं मिली है.
धीरज भगत रन लेना चाहते थे, अफसर ने मना किया है। इंटरेस्टिंग मोड पर मैच है, 10 गेंदे 41 रनों की जरूरत है। नरेश जी आने वाला ओवर बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। हो निश्चित खूपच पुढे होता कॅच. खरं तर इथे समोर डाईव्ह मारणं सूर मारणं थोडंसं कठीण आहे, पण क्षेत्ररक्षकाने भरपूर प्रयत्न तिथे केलेले आहेत. आकाश झा गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती षटकार आलेला होता. या सुजवाईच्या बाहेर आणि फिरवलाय चेंडूला फाईन लेगला. धावा मिळतील 4. एक जबरदस्त फटका या अगोदर षटकार, आता पुन्हा चौकार. मला वाटते गाडी पटरीवरती येते आता. 9 गेंदों में 37 रनों की जरूरत है। एक्शन रिप्ले आपकी स्क्रीन पर है। टप्पा खाते उछालता गेंद को हुक किया गया और 4 रन को बुक किया गया। बल्लेबाज को लगे रनों की भूख और इन्होंने शॉट खेला चाबुक। बल्लेबाजी झापुक झुपुक शानदार बल्लेबाजी अफसर द्वारा लाजवाब क्रिकेट मैदान के अंदर मैच में जान डालने का काम कर रहे हैं। ये कॉम्बॉक्स प्रथम स्पोर्ट द्वारा दिखाई दिया जा रहा है। गेंदबाज अपने बोरिंग माप पर तैयार, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, इस बार काफी बाहर है। वाइड बॉल का इशारा, ये परिणाम है। जो छक्का जड़ाता चौका जड़ाता मैच में कमबैक करने का मौका। अब 9 गेंदे 36 रनों की जरूरत है। कोणत्याही संघामध्ये आपण कुठली मॅच घ्या, तुम्ही T20 मॅच घ्या, एखाद्या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातो, किंवा टेनिस क्रिकेटची मॅच घ्या, तुम्हाला 4 गोलंदाज सर्वोत्तम असणं गरजेचं आहे. आकाश झा मात्र पुन्हा एकदा तुफानी हल्ला. इथे पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार, अगोदर एक षटकार. या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झालेली आहे. और नरेश जी मुझे वो मैंने प्यार किया वो फिल्म याद आ रही है, और उसमें एक गाना था कबूतर जा जा जा। अभी गेंदबाज कौन है? वो भी जा है, और बल्लेबाज क्या कह रहा है गेंद को? जा, बॉडी रन के बाहर जा। बहुत ही शानदार बल्लेबाजी। अफसर साहब बीच मैदान पर लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। अब जाकर 8 गेंदे 32 रनों की जरूरत है। आकाश झा के ऊपर हमला हुआ, अफसर मिर्जा 20 पर खेल रहे। इंपॉर्टेंट पारी इस बार आसमान की तरफ बहुत ऊपर है। लॉगर पर खिलाड़ी है, क्या ये गेंद उनके गोदी में होगी? नहीं, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय। अफसर बेफिक्र। जरूर जरूर प्रशांत सर को पहले प्यार की पहली चिट्ठी याद आ रही है. और इथे बघायचंय पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी. एक चांगलं षटक जे आम्ही चर्चा करत होतो, पहिल्या 2 गोलंदाजांनी 4ही षटकांमध्ये रोखलं होतं, फलंदाजांना बांधून टाकलं होतं. मात्र किती वेळ तुम्ही एखाद्या खेळाडूंना फलंदाजांना थांबवू शकाल? ज्या वेळेस आकाशचा गोलंदाजीवरती आला, प्रत्येक बॉल वरती मोठा फटका आलेला आहे. 2 षटकार 2 चौकार आणि हे अत्यंत विहंगम दृश्य, निसर्गाचा आविष्कार बघायला मिळतोय मैदानाच्या बाहेर. आणि मैदानामध्ये फलंदाजांचा आविष्कार बघायला मिळतो. विशेषतः डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती अफसर मिर्झा आल्यापासून त्याने मोठे षटकाराने सुरुवात केलेली आहे. एक मात्र असा खेळाडू आहे की तो उभा राहिलाय. परत एकदा उंच फसलेलं टायमिंग, लॉंग ऑन डाऊन द बॉल, अप्रतिम कॅच आणि अफसरला जावं लागेल. आगीशी खेळणं म्हटलं की भाजणं आलंच. तो अक्षरशः आगीशी खेळत होता आणि लवकरच परतलाय. एक अच्छी पारी समाप्त. 6 गेंदों में 26 रन चाहिए. मैच बिल्कुल थोड़ा सा फंसा हुआ था, उस वक्त इन्होंने 26 रन बनाए. 8 गेंदों का सामना किया. आकाश झा ने आखिरकार वो बदला लिया आखिरी गेंद पर, क्योंकि इससे पहले इनके ऊपर हमला हुआ था. ये विकेट टिके. अफसर की एक अच्छी पारी समाप्त जरूर हुई, लेकिन जो नए बल्लेबाज आएंगे उनके लिए बहुत बड़ा चैलेंज रहेगा. 4 मिनट और 9 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है ओवर क्लियर करने के लिए, ओवर पूरा करने के लिए. समय ज्यादा नहीं लेना है. 6:08 का समय और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. और फ्रंट फुट देखा जाएगा तो अभी भी कहानी में ट्विस्ट है. अफसर जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, सबका दिल जीत लिया है. अब तीसरे अंपायर का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी है. कुछ देर के लिए खेल रुका हुआ. डीजे मास्टर आपको भी रुकना होगा क्योंकि डिसीजन आने वाला है और ये मुकाबला जो है ना रोचक बनता जा रहा है. मातोश्री 11 एक बहुत बड़ी टीम है. लक्ष्य एकेडमी भी बहुत ही तगड़ी टीम है. युवा खिलाड़ी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. अफसर ने इस मुकाबले में जान डाली है. इट्स अ फेयर डिलीवरी. तो अफसर को जाना पड़ेगा, मिर्जा साहब को जाना पड़ेगा. लेकिन नरेश जी बहुत बढ़िया बल्लेबाजी रही. जब अब लग रहा था एक तरफा मुकाबला हो रहा है, उस वक्त इन्होंने 26 रन बनाए और अब जाकर थोड़ा सा रोचक मुकाबला बनाने की कोशिश इन्होंने जरूर की है. हे महत्वाचं होतं. कोणीतरी खेळाडूनं ही जबाबदारी उचलणं गरजेचं होतं. तिथं अफसरनं ती डेअरिंग केली, ते डॅशिंग गेम त्याने इथे दाखवला. मात्र शेवटचा चेंडू या षटकातला उंच खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो जेलबाद झाला. या अगोदर अफसरची फलंदाजी मात्र बहरली होती, फुललेली होती. असं वाटलं होतं की तो आता हमरस्ता तयार करतोय.
मात्र रस्त्यावरती पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर लागलेले आहेत. शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. किती सुंदर कलर तुम्ही स्क्रीनवरती बघितला. आता गुलाबी रंगाची छटा पश्चिम क्षितिजावरती पसरलेली आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा गुलाबी कलर आणि खेळाडूंचा देखील गुलाबी कलर आहे. आमचे पंच अजय आवळे सर बघा तिथे किती सुंदर वेशामध्ये दिसत आहेत. वाह काय स्माईल आहे. आणि आता थंडी पण गुलाबीच पडली. थंडी पण आहे गुलाबी थंडीमध्ये सुरू असलेला सामना. हे आकाश आहे. 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता और गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा. 6 गेंदे 26 चाहिए और तुषार रंधवे थोड़ा आगे चले गए स्टंप के बहुत करीब. निर्णायक ओवर गेंदबाजी में गेंदबाज तैयार. क्या गुलाबी ठंडी कबूतर जा जा क्या स्कूल के दिन याद आ गए. और इस वक्त अगर देखें तो बढ़िया माहौल बना हुआ है. प्रसन्न माहौल बना हुआ है और 56 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ है. गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. ओंकार जिन्होंने बहुत ही शानदार प्रदर्शन. ओंकार अपने बोरिंग मार्ग पर तैयार है. बढ़िया गेंदबाजी करते हैं धीरज भगत और जुनेद पठाण. ओमकार महाडिक गोलंदाजीसाठी आलेला आहे इथे. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 26 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. काय गंमत असते मॅचची. पहिल्या 4 षटकामध्ये तुम्ही मजबूत पकड बनवलेली आहे. असं वाटत नाही की इथे म्हणजे पराभव दूर दूर पर्यंत दिसत नाही. पण एक षटक चांगलं आलंय आणि आता पुन्हा एकदा आशा तयार झालेल्या आहेत की 6 चेंडू मध्ये 26 धावा. आता स्कोअर दृष्टिक्षेपात दिसायला लागलेला आहे. यस बघायचंय की कुठे चेंडू टाकलेला आहे. हा पिचच्या बाहेर टाकलेला आहे आणि त्यामुळेच पंच नो बॉल घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव अजून स्कोअर कार्ड वरती लिहिली जाते. 51 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण जी चर्चा करत होतो खरं तर एक असं पूर्वी असं म्हटलं जायचं की इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही. उंच फटका आहे. वाईडिश मिड ऑफ तिथे खाली पोहोचतोय. फ्री हिट बॉल होता आणि त्यामुळं निश्चित क्षेत्ररक्षकाने देखील जास्त एफर्ट्स लावले नाहीत तिथे. एक धाव पूर्ण होते. 52 धावा. इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता पण इतिहास सांगतो की त्यांना सुद्धा भारत सोडून अनेक देश सोडून परत त्यांच्या देशात जावं लागलं. तर ही समय समय की बात होतीये. कालाय तस्मय नमा आपण म्हणतो. काळ बदलला की वेळही बदलत असते आणि आता कोणाची वेळ आहे हे थोडा वेळात म्हणजे थोड्या काळातच आपल्याला समजेल. 53 धावा 6 गडी बाद. वेळ आणि खेळ पण बदलतो. ओंकार ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है. स्कोर 53 6 विकेट के नुकसान पर. इस वक्त बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. इस ओवर में 2 गेंदों में 3 रन. ज्यादा डीप इन द क्रीज जाके गेंद को खेलने का प्रयास बिल्कुल किया गया था. विकेट कीपर ने बहुत अच्छा थ्रो किया और अब जाकर बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान के बाहर. साम्राज्य निश्चितच ते फार का चिरकाळ टिकेल याची काही गॅरंटी नसते. ती बदलत असतं. मैदानावरती आपण बघितलं तर कुणाला कमी लेखायचं नाहीये. कुठल्याही या ठिकाणी खेळाडूला कुठल्याही संघाला कमी लेखायचं नसतं. आज मैदानावरती युवा खेळाडूंनी जी कामगिरी केली ती निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे ते आता त्यांचं पारडं जड आहे. शानदार कामगिरी केली. निश्चित चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. ऑफ स्टंप वरती टाकला होता चेंडू. हलकासा बाहेर घेऊन गेला आणि मला कौतुक करायचे तुषार रणदिवे. त्याने अजिबात गडबड केली नाही. चेंडू आता तो निसटला होता. व्यवस्थित घेतला आणि शांतपणे फेकला. व्यवस्थित स्टंपच्या वरती फेकला आणि तिथे रनआउट धावबादची एक विकेट सुद्धा त्याने मिळवली. 53 वरती 7. दीपक जांगीड आणि जुनैद पठाण ही जोडी आता मैदानामध्ये. जुनैद स्ट्राईक एंड वरती. ओमकारचा करणार आहे सामना. हो इथे परत एकदा डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईडची घोषणा. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. पहिल्याच बॉलवरती नो बॉल टाकला होता. त्याच्यानंतर एक वाईड येतोय. फलकावरती 54 धावा आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडू 22 धावा. मॅच वरती पूर्ण पकड आहे इथे मातोश्री कोथरूड मातोश्री हडपसर संघाची. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी के साथ शानदार गेंदबाजी. सदी भी गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा. लक्ष्य एकेडमी पुणे 22 रनों की जरूरत है. 3 गेंदों का खिलाना बाकी है. इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया. लॉन्ग द कार्पेट बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. मिड विकेट पर 1 ही रन मिलेगा
और धीरे धीरे इस मुकाबले में मातोश्री 11 की टीम अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है। वेळ संपलेली आहे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल शेवटच्या 2 चेंडूंसाठी ओव्हररेट खूप चांगला ठेवलेला आहे। याबरोबरच इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव केवळ प्राप्त होईल आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी। माफ करा, एका चेंडूची गरज आहे इथे, फक्त एक धाव नाही तर एक चेंडू टाकायचा आहे आणि मातोश्री संघाचा विजय अगदी पुढ्यात आहे। यस, या चेंडूवरती फटका खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकही आहे, फलंदाज बाद होईल। 8वा धक्का 56 धावसंख्येवरती आणि खूप मोठा विजय, 19 धावांनी हा सामना जिंकलेला आहे मातोश्री हडपसर संघाने। अभिनंदन मातोश्री हडपसर। तर 2 जिंकणारे संघ आता एकमेकांच्या समोर इथे उभे राहतील। विजयी झालेल्या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या, नाणेफेकीचा कौल तिथे होईल आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील तिथेच दिला जाईल। या नितीन वाकळे संघनायक चला, आणि त्याचबरोबर पहिला सामना ज्याने जिंकला होता एबी समर्थ मालेगाव संघाचे संघनायक आणि मातोश्री हडपसर संघाचे संघनायक। मॅच समोर आपल्या समोर आहे मातोश्री हडपसर संघ फलंदाजी करत होता। प्रथमेश मनकरनं आज 32 धावांची इनिंग खेळली मात्र 14 चेंडूमध्ये। नितीन वाकळेची देखील 12 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी, तर ओमची 3 चेंडूमध्ये 9 धावा, ओमकार 5 चेंडूमध्ये 9 धावा, 75 स्कोर बनवला। जुबेर शेख 2 षटकामध्ये 16 धावा, चांगलं इकॉनॉमिकल बेस्ट राहिला, 3 विकेट काढल्या। दीपक जांगीड थोडासा मागडा होता, 14 धावा खर्च केल्या। रईस शेखनं देखील 18 धावा खर्च केल्या, तर अविनाश जाधव देखील 2 षटकामध्ये थोडा खर्चिक ठरला, 27 धावा त्याने खर्च केल्या। लक्ष अकॅडमी पुणे संघाकडून अफसर मिर्झानं 26 धावा, विकीनं 10 धावा, या व्यतिरिक्त कोणी मोठी इनिंग खेळू शकलेला नव्हता। तर ओमनं 13 धावा, 3 विकेट, जबरदस्त बॉलिंग। अंकितनं 2 षटकामध्ये 14 धावा, 2 बळी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला। ओमकारनं एका षटकामध्ये 6 धावात 1 बळी। आकाशचा थोडासा मागणा ठरला होता, तिथे काहीतरी ट्विस्ट तयार झाला होता, पण ओमकारनं सामना खूप चांगला फिनिश केला। मातोश्री 11 हडपसर संघाचा 19 धावांनी विजय, एकदम दिमागदार विजय। सुरुवात चांगली झाली मातोश्रीसाठी, मात्र पुढचे अडथळे देखील त्यांच्यासाठी तेवढेच मोठे आहेत, ते कसे ओलांडतायत हे बघणं सुद्धा रंजक ठरणार आहे। इस मुकाबले में ओम मैन ऑफ द मैच, बहुत ही शानदार प्रदर्शन, 2